नमस्कार पदवीधर बंधू भगिनींनो, काल 6 नोव्हेंबरला पदवीधर निवडणुकीतील मतदारांचा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख होती आणि ज्यावेळेस मराठवाड्यातील 76 तालुक्यातील तहसीलमध्ये ज्यावेळेस हे सगळे फॉर्म मोजले गेले तर बांधवांनो खूप नगण्य फॉर्म या ठिकाणी या तहसील कार्यालयात जमा झालेले होते। त्यामुळे परत निवडणूक आयोगाने याची तारीख काय केलेली आहे 2 दिवसासाठी वाढवलेली आहे आणि मला आवर्जून तुम्हाला आग्रह करायचा आहे की खरंच आपण पदवीधर मतदार हा बुद्धिवान मतदार म्हणून आपल्याकडे बघितलं जातं। मग जर पदवीधरांनी या निवडणुकीत भागच घेतला नाही तर तेच निष्क्रिय आमदार निवडून येतील। त्यामुळे मला आग्रह तुम्हाला करायचा आहे की इतर राज्यामध्ये किंवा इतर देशामध्ये पदवीधर आमदार त्यातली त्यात परत शिक्षक आमदार हे अभ्यासू आक्रमक त्यानंतर आपले हक्क आणि कर्तव्य आपल्याला मिळून देणारे असतात। मग त्या बाबतीमध्ये मराठवाडा खूपच काय बांधवांनो पाठीमागे आहे। इथं उद्योगधंदे नाहीये, स्पर्धा परीक्षेच्या मुलांना सुविधा नाहीये, त्यातली त्यात परत डॉक्टर इंजिनियर वकील ह्या लोकांना रोजगार नाहीये। अरे आपण पदवी डिग्री घेतो परंतु त्या तुलनेत आपला तितका सन्मानाचा रोजगार किंवा सन्मानाचा पगार मिळतोय का? पुणे मुंबई नाशिक नागपूर या ठिकाणी का उद्योगधंदे झाले? मग गेल्या मागच्या 20-25 वर्षामध्ये ह्या पदवीधर आमदारांनी काय काम केलं नेमकं पदवीधरांसाठी? त्यामुळे आता यावेळेस आपल्याला बदल घडवून आणायचा आहे आणि त्यासाठी प्रथम तुम्ही मतदार झाले पाहिजे। कारण तुम्हाला आज जी तुमची समस्या आहे ह्या समस्या एकट्या तुमच्याच नाहीये, ते लोक निष्क्रिय असल्यामुळे तुमच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहे। हा जर तुमच्या समस्या तुम्हाला दूर करायचा असेल तर बांधवांनो आपला आमदार आपल्याला काय करावा लागेल व्यवस्थित निवडून द्यावा लागेल। त्याकरता मला तुम्हाला आग्रह करायचा आहे की तुम्ही अगोदर मतदार व्हा। पुणे विभागाची मी काल एक बातमी ऐकली की पुणे विभागामध्ये 40 लाख पदवीधर झालेले युवक आणि युवती आहे आणि फॉर्म भरले फक्त 4 लाख लोकांनी। मग 40 लाखातून जर 4 लाख म्हणजे 10% लोक फॉर्म भरतील आणि परत एकूण मतदारापैकी 50% लोक मतदानाला जातील, म्हणजे 2च लोक मतदान करतील ना। मागच्या सुद्धा आपल्या मराठवाड्यामध्ये 3.5 लाखच फक्त फॉर्म भरले गेले, मतदान अवघं काय म्हणते त्याला 2.5 लाख झालं। मग असं जर होत असेल तर तेच लोक निवडून येणार आहे ना। मग तुमच्यासारखा बुद्धिवान वर्ग ह्या निवडणुकीपासून दूर गेलेला आहे। त्यामुळे मला आग्रह असेल तुम्ही मतदान कुणाला करा तो भाग मी नाही सांगणार, तो अधिकार तुम्हाला राज्यघटनेने तुम्हाला स्वतःला दिलेला आहे। तुमचे प्रश्न मांडणारा उमेदवार तुम्ही निवडून द्या। त्याकरता ह्या माझ्या मोबाईल नंबरवरती तुम्हाला तुमचा स्वतःचा फोटो मोबाईलने काढायचा आहे, मतदान कार्डाचा फोटो काढायचा आहे, आधार कार्डचा काढायचा आहे आणि तुमचं 3rd इयरचं मार्कशीट किंवा तुमचं सनदचं फोटो काढून काय करायचं ह्या नंबर पाठवायचा आहे। सोबत मोबाईल नंबर सुद्धा, मोबाईल नंबर याकरता की तुमच्या मोबाईलवर मेसेज येणार OTP, तो सांगितल्यानंतरच तो फॉर्म ऑनलाईन भरला जात असतो। त्यामुळे तुम्हीच आहात तुमच्या आयुष्याचे शिल्पकार। तुमचं आयुष्य पुढे कसं असावं, तुमच्या मुलांचं पदवीधरांचं आयुष्य कसं असावं तो उमेदवार तुम्हाला निवडून द्यायचा आहे। त्यामुळे आग्रहपूर्वक मी सांगतो आता डिजिटल युग आहे, साहजिकच त्याचे 4 फॉर्म झेरॉक्स काढा, ते परत तहसील कार्यालयात नेऊन द्या। आपले तरुण लोक याच्याकडे दुर्लक्ष करतील, म्हणून डिजिटल युगामध्ये आपण डिजिटल पद्धतीनेच घर बसल्याच हा फॉर्म काय करूया भरूया। आणि तुम्हाला भरता येत नसेल तर तुम्ही हे डॉक्युमेंट आम्हाला पाठवा, आम्ही आवर्जून भरून तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर त्याची PDF काय करून देऊ पाठवून देऊ, त्याची पोहोच पावती सुद्धा घर बसल्या पाठवून देऊ। फक्त तुम्हाला हे 5 गोष्टी आम्हाला पाठवायच्या आहे, स्वतःचा एक छानसा फोटो, मतदान कार्ड, आधार कार्ड, 3rd इयरचं मार्कशीट आणि मोबाईल। आणि थोडंसं क्लोज पाठवा, असं लांबून नका काढू, थोडासा जवळ घ्यायचा आणि जवळून फोटो काढायचा, म्हणजे तो क्लिअर येतो आणि व्यवस्थितरित्या काय करता येतो अपलोड करता येतो। खूप चांगली सुविधा तुमच्यासाठी उपलब्ध करून दिली आहे। त्यामुळे बांधवांनो ह्या निवडणुकीत सगळ्यांनी हिरिरीने भाग घ्या आणि नवीन बदल आपण काय करूया घडूया। एवढंच बोलून थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र। आणि जाता जाता एवढंच सांगतो, नींद चैन की जागो तुम, युद्ध का मैदान छोड़कर मत भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती। अरे भाई कोशिश करने वाले की हार नहीं होती, हार नहीं होती। धन्यवाद।